शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी साहेब आपल्या सोबत आहेत। दळवी साहेब, खरं तर आज सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे ठाणे, रायगड आणि कोकण किनारपट्टीला मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका बसण्याचं सांगितलं जात आहे। रायगडची नेमकी परिस्थिती काय आहे? तिथली परिस्थिती नेमकी नियंत्रणात आहे का? नाही, परिस्थिती नियंत्रण निश्चित आहे, कारण जिल्हाधिकारी स्तरावरती ज्या सूचना आल्या आहेत त्याचं पालन खालच्या स्तरावर नक्की पाळलं जातं। परंतु अतिवृष्टी चालू आहे, शेतकऱ्यांना पाणी तर पाहिजेच, कारण शेतकरी बऱ्याच एक महिना उपेक्षित होते। आज पाऊस पडल्याने आनंद निश्चित आहे, पण एवढी काय अतिवृष्टी नाही आहे, पण शेतीला पूरक आणि जे पाणी पिण्यासाठी आहे ते पाणी आज आपल्याला पावसाळ्यात मिळते, त्याचा सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे। पण अतिवृष्टीचा धोका कुठे आहे असं मला वाटत नाही। अतिवृष्टी ज्या ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी शिवसैनिकांना सतर्क राहण्याच्या सूचना एकनाथ शिंदेंनी दिलेल्या आहेत। काल आमदार, खासदार आणि विभागीय जे जिल्हा संपर्क प्रमुख आहेत यांना देखील सूचना तशा देण्यात आलेल्या आहेत। नेमक्या काय सूचना आहेत आणि लोकांना मदतीसाठी काय आवाहन केलं आहे? ते नेहमीप्रमाणे शिवसैनिक हा धावून जाणारा कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळे आमच्या पक्षाच्या वतीने आदरणीय शिंदे साहेबांनी आदेश दिला आहे त्या आदेशाचं पालन आमचे सगळेच कार्यकर्ते करतील। शेवटच्या शिवसैनिकांपासून पदाधिकारी, वरिष्ठ पदाधिकारी त्याचं पालन करतील। जिथे जिथे मदत लागेल त्या मदतीला धावून जाण्याचं काम नेहमीप्रमाणे शिवसैनिक करतील। त्यामुळे पक्षाचा आदेश पाळून आमचे शिवसैनिक आज सज्ज निश्चित आहेत। विधान परिषदेची निवडणूक झालेली आहे, मात्र पालकमंत्री बाबत कुठलाही अद्याप निर्णय झालेला नाही आहे। आपण आग्रही होतात, त्या ठिकाणी आपल्या ज्या कन्या होत्या त्यांनी उमेदवारी दाखल केली होती आणि त्यानंतर उमेदवारी मागत घेतल्यानंतर हा तिढा सुटलेला आहे। असं आहे की त्याच्यामध्ये कोकण विधान परिषद निवडणूक ही अति महत्त्वाची निवडणूक होती। सर्वाधिक मताधिकार आमच्याकडे असताना आम्हाला त्या ठिकाणी माघार घ्यावी लागली। हे दुर्दैव रायगड किंवा कोकणवासीचं निश्चित आहे। लढलो असतो तर नक्की जिंकून आलो असतो, हे सगळ्यांना माहीत आहे। परंतु पक्षाचा आदेश पाळून आम्ही त्या ठिकाणी माझ्या कन्येचा फॉर्म पाठी घेतला। शेवटी पक्षशिस्त पाळणारा मी एक कार्यकर्ता आहे। उरला पालकमंत्र्याविषयी मला माहीत नाही त्याच्यामध्ये काय बोलणी झालीत, पण आम्ही आशावादी निश्चित आहोत। त्याचा आणि याचा कुठलाही काय संबंध नाही आहे। म्हणजे उद्या विधान परिषद विरोध गेली म्हणून पालकमंत्री सोडणार असं नाही आहे। पालकमंत्री आमचा अधिकार आहे आणि तो भरपूर रूपाने आम्हाला मिळणार। आणि मला असं वाटतं मुख्यमंत्री महोदयांनी सूचित केल्याप्रमाणे अधिवेशन संपल्याक्षणी रायगडचा पालकमंत्री पण घोषित होईल। जर का तसं नाही झालं तर शिवसेना आपल्या स्टाईलने पुन्हा एकदा आक्रमकरित्या या पालकमंत्री पदासाठी लढा देईल। निश्चित लढा देईल। रस्त्यावरची लढाई लढणं रायगडवासियांचं काम आहे। नेहमीप्रमाणे रायगडला जेव्हा जाग येते तेव्हा इतिहास घडतो, हे आपण बघितले। त्या इतिहासाची पुनरुक्ती होऊ नये या संदर्भात वरिष्ठ नेते निर्णय घेतील। मागच्या आपले सहकारी थोरवेंनी देखील तसाच इशारा दिला होता, जर का पालकमंत्रीपद मिळालं नाही तर रस्त्यावरती उतरून लढाई लढावी लागेल असं देखील ते म्हटलेले होते। नाही, निश्चित आहे की जो आमचा अधिकार आहे तो आम्हाला मिळालाच पाहिजे। परंतु एकंदर जी परिस्थिती उद्भवली त्या अनुषंगाने घेतलेला महायुतीने निर्णय आहे, त्याचं पालन करणं आमचं काम निश्चित आहे। खूप उशीर तर नक्की झाला आहे, पण मुख्यमंत्र्यांनी सूचित केल्याप्रमाणे अधिवेशन काल संपल्याक्षणी पालकमंत्री घोषित होणार आणि ते भरष्ट रूपात नक्की होणार। अशी बातचीत केल्याबद्दल जर्नलिस्ट अरविंद वारगेसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई।